हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि बाहेर बघते तर काय सकाळी सकाळी खूप पाऊस येत होता. तर मी पटकन आवरायला सुरुवात केली. पाऊस तर येतोय म्हणलं, पण आपली काही शाळा चुकणार नाहीये. त्यामुळे मी पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि मुलाला शाळेत सोडवलं. मी कालच सांगितल्याप्रमाणे मला सकाळी थोडी घाई राहतीये, त्यामुळे मला शूट करणं होत नाही. त्यानंतर येऊन मी एक्सरसाइज केली. तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस येत होता. त्यानंतर जरा वेळाने ऊनही पडलं. एक्सरसाइज करून मी माझी कामं आवरली. फ्रेश होऊन घेतलं. त्यानंतर इथे बघा मी जे आपली रेडीमेड रांगोळी असते, सणासुदीचे दिवस येत आहेत त्यासाठी मी रांगोळी बनवण्याचा ट्राय केलेला आहे आणि खरंच तुम्ही विश्वास नाही करू शकत, पण ती खूप छान झालेली. सणासुदीसाठी पटकन ह्या रांगोळ्या मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेल्या होत्या. मी ठरवलं मी स्वतःच ट्राय करते, मला जमतंय का ते बघते आणि खूप छान जमलं. सगळ्यात पहिल्यांदा मी एका कागदावर लोटस काढून घेतलं आणि ते OHP पेपर असतो एक, जो आपल्याला बाजारामध्ये सहज भेटतो. तो पेपर आणला आणि त्याच्यावरती ते काढून घेतलं, जसं की तुम्हाला व्हिडिओत दाखवलंच आहे. नंतर फेविकॉलमध्ये थोडंसं पाणी ॲड करून त्या लोटसला लावून घेतलं आणि वरून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रांगोळी घालायची आहे. एक दुसरा छोटा पेपर घेऊन थोडं टॅप-टॅप करायचं आहे आणि त्यानंतर खाली लीव्स पण काढलेले आहेत. त्यासाठी मी आधी बॉर्डर आखून घेते छान आणि ग्रीन कलर, डार्क ग्रीन कलर लावला. नंतर मधल्या स्पेसमध्ये सेम प्रोसेस करायची आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी बाजूला काढून घ्यायची आहे. मधल्या स्पेसमध्ये तुम्ही बघू शकता मी थोडीशी लाईट कलर टाकलेला आहे ग्रीन आणि हे खरंच तुम्ही विश्वास नाही करू शकत, पण खूप छान दिसत होतं फरशीवर वगैरे ठेवल्यानंतर. अशाच प्रकारे मी काही रांगोळ्या बनवून घेतल्या. तर ह्या 2 बॉर्डर रांगोळ्या पण बनवल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतात आणि हा सहज इकडे-तिकडे हलवू शकतो. आपल्याला जशी पाहिजे तशी डिझाईन आपण करू शकतो आणि मला तर हे खूप युजफुल वाटलं. तर इथे बघा कपडे किती पडले आहेत. बरं झालं असतं ना असं चुटकी वाजवल्यासारखी कामं आवरली असती, पण ते शक्य नाहीये. तर इथे मला कपडे आवरायला घ्यायची होती. बरेच कपडे पडलेले पावसामुळे, कपडे पटकन सुकत नाहीयेत, त्यामुळे असे साचत गेले कपडे. तर इथे मी सगळे कपडे आतमध्ये आणून घेतले आणि दुसरे कपडे वाळत घातले. ह्या सगळ्या कपड्यांच्या मला घड्या घालायच्या आहेत. छान बसून मी एकदम व्यवस्थित सगळ्या पार्ट ज्याचे त्याचे वेगळे वेगळे कपडे करून छान घड्या घालून घेतल्या आणि नंतर मग मला बाहेर पण जायचं होतं जरा. मी बाहेर पण जाऊन आले. नंतर बाहेरून आल्यावर मी थोडासा चहा घेतला. ह्या सगळ्या कपड्यांच्या तर मी घड्या घातल्यानंतर मला नंतर काही स्वयंपाक पण करायचा होता संध्याकाळचा. तर इथे बघा सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या. नंतर आम्ही चहा घेतला. गॅलरीमध्ये बसून चहा चहा आणि टोस्ट खाल्ला. बाहेर थोडासा पाऊस येतच होता. आणि यानंतर मला थोडीशी व्हिडिओची एडिटिंग करायची होती. त्याचबरोबर नंतर मग मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती. त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तर कुकर लावून घेणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा पावसाला बघत-बघत मी आणि मुलांनी गॅलरीमध्ये बसून चहा आणि टोस्ट एन्जॉय केलं आणि नंतर विचार केला आता पुढच्या कामाला लागावं. तर काल सांगितलं होतं तुम्हाला मी आमच्या बिल्डिंगच्या समोर एक मुलगा गॅलरीवर चढला होता. तेच आम्ही इथे डिस्कस करत होतो. चहा झाल्यानंतर मला जी एडिटिंग करायची होती ती मी करून घेतले आणि नंतर लगेच किचनमध्ये गेले. किचनमध्ये माझा कुकर लावून झालेलाच होता. पटकन वरणाला फोडणी देऊन घेतली आणि नंतर मला जरा मुलांना घेऊन गार्डनला जायचं होतं, तर मी गार्डनला गेले आणि राहिलेला स्वयंपाक केला. तर इथे बघा आम्ही थोडंसं बॅडमिंटन खेळून घेतलं. मी पण थोडंसं खेळलं. जास्त काही जमत नाही, पण ट्राय केलं. नंतर घरी आले, पुढचा स्वयंपाक केला आणि हे असं होतं रात्रीचं जेवण, साधंच जेवण होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.